तुम्हाला आठवत असेल काही दिवसांपूर्वीच एक बातमी समोर आली होती, ज्यात म्हटलं गेलं एखाद्या मंत्र्याने घेतलेला निर्णय हा व्यापक जनहिताच्या दृष्टीचा असेल तर त्या निर्णयात मुख्यमंत्री हस्तक्षेप करू शकतात आणि आवश्यक वाटत असेल तर तो निर्णय बदलण्याचा हक्क आणि अधिकार त्यांनी स्वतःकडे घेतलेत। हा निर्णय घेऊन 10 दिवस पूर्ण झाले न झाले मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच युतीतील एका मंत्र्याचा निर्णय फिरवला असल्याचं आता समोर आलंय। हो, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे परिवहन मंत्री शिंदेचे नेते प्रताप सरनाईक आहेत त्यांनी जो अमराठी रिक्षा चालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता त्याला आता फडणवीसांनी फिरवलंय आणि आता अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षांची मुदत दिली असून त्यांच्यावरती या दरम्यान कोणतीच कारवाई होणार नाही हे देखील स्पष्ट केलंय। घडलेल्या घटनेनंतर आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयानंतर आता महायुतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे का आणि सदर निर्णय घेतल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुख्यमंत्र्यांनी त्यांचा पहिला दणका दिलाय का असे प्रश्न उपस्थित करून तशी चर्चा घडवली जाते। या व्हिडिओच्या माध्यमातून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का फिरवला, मुख्यमंत्र्यांनी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी वर्षभराचा वेळ का दिला, त्यांना मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचे अधिकार कसे प्राप्त झाले होते आणि आता या एका घटनेमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये पुन्हा वर्चस्वाची लढाई सुरू होणार का, सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी आणि अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर सर्वप्रथम मुख्यमंत्री फडणवीसांनी हा जो निर्णय फिरवलाय त्याची पार्श्वभूमी समजून घेऊ। महाराष्ट्रात रिक्षा किंवा टॅक्सी चालवताना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी जुजबी मराठी येणं आवश्यक आहे, ही भूमिका परिवहन विभागाने घेतली होती। हा नियम 1990 सालचा आहे, फक्त त्याला सक्तीने अंमलात आणण्याचं काम सरनाईक करतायत। महाराष्ट्र सरकारने एप्रिल महिन्यात अमराठी रिक्षा चालकांना मूलभूत मराठी शिकण्याची घोषणा केली होती। त्यानंतर सुरू झालेला वाद पाहून परिवहन मंत्र्यांनी मराठी येण्याची शिकवण्याची मुदत ही पुढे 15 ऑगस्ट पर्यंत वाढवली। आता एप्रिल 2026 ते ऑगस्ट 2026 दरम्यान विविध संघटनांच्या माध्यमातून मराठी भाषा शिकवण्याचं काम सुरू होतं। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तर सांगितलं की आतापर्यंत 1,65,000 रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांनी मराठी भाषेचं प्रशिक्षण घेतलंय। अखेर आता या महिन्यात म्हणजे 15 ऑगस्टची मुदत संपल्यानंतर परिवहन विभागाने कुणाकुणाला मराठी येतंय याची तपासणी देखील मग सुरू केली। 20 ऑगस्टला राज्यव्यापी तपासणी अभियान सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशीच 1268 व्यावसायिक वाहन चालकांना नोटीस बजावण्यात आल्या। प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं होतं की नोटीस दिल्यानंतर 1 महिन्याच्या आत जुजबी मराठी शिकावी आणि मराठी बोलता न आल्यास पुढील 3 महिन्यापर्यंत परवाना रद्द किंवा निलंबित करण्याची तरतूद नोटीसमध्ये केलेली आहे। मात्र ही नोटीस बजावण्याच्या प्रोसेसला घेऊन आणि परवाना रद्द होईल या निर्णयाच्या विरोधात अमराठी रिक्षा चालक आक्रमक झाले। मराठी शिकण्यासाठी हा वेळ कमी असल्याचं त्यांनी म्हटलं आणि नोटीशीची तक्रार घेऊन रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संघटनांनी त्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। हाजी अरफात शेख यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाने मराठी शिकण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं, पण वेगवेगळ्या वयोगटातील चालक आहेत, अनेक जण वर्षांपूर्वी औपचारिक शिक्षण सोडून गेलेले आहेत, त्यामुळे इतक्या कमी कालावधीत मराठी शिकणं शक्य नाहीये अशी मागणी त्यांनी केली आणि 1 वर्षाची मुदत द्यावी अशी विनंती त्यांनी केली। मग मुख्यमंत्री फडणवीसांनी ही जी विनंती केलेली आहे, मागणी केलेली आहे ती मान्य करत प्रताप सरनाईक यांच्या कारवाईचा निर्णयच फिरवला। फडणवीस यांनी स्पष्ट केलं की महाराष्ट्रात राहायचं असेल आणि येथे व्यवसाय करायचा असेल तर जुजबी मराठी शिकणं आवश्यक आहे। सरकार कुणालाही त्रास देत नाही, कुणालाही मराठीचं तज्ज्ञ बना असे सांगत नाही, फक्त जुजबी मराठी बोलता आली पाहिजे इतकीच अपेक्षा आहे। चालकांनी स्वतःहून मराठी शिकण्यासाठी वेळ मागितलेला आहे, त्यामुळे त्यांना ही संधी देणं गरजेचं आहे। आता 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात येते, या कालावधीत त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही। या 1 वर्षात मराठी शिकण्यासाठी वर्ग आयोजित केले जातील आणि अभ्यास साहित्यही उपलब्ध करून दिले जाईल। चालक स्वतः पुढे येऊन शिकण्याची इच्छा व्यक्त करत आहेत, म्हणून ही वेळ देणे आवश्यक होते असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे। मग या निर्णयावरती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील प्रतिक्रिया देत म्हटलंय, महाराष्ट्रात राहायचं असेल, इथे व्यवसाय करायचा असेल तर प्रत्येकाला जुजबी मराठी शिकणं आवश्यक आहे।
नोटीस दिल्यानंतर 1 महिन्याच्या आत मराठी शिकावे असा नियम होता. मराठी बोलता न आल्यास 3 महिन्यांपर्यंत परवाना रद्द व्हायचा. या 4 महिन्यांच्या कालावधीत चालकाने जुजबी मराठी शिकावी अशी अपेक्षा होती. पण आता मुख्यमंत्र्यांनी जर 1 वर्षाची मुदत दिली असेल तर मुख्यमंत्री हे सर्वोच्च नेते आहेत, त्यांना सर्व अधिकार आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी बंधनकारक आहे असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलेलं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे मराठी शिकण्याचा आणि बोलण्याचा नियम हा 1990 सालचा आहे. आम्ही आतापर्यंत 36 वर्षे थांबलो, मग अजून 1 वर्ष थांबायला लागले तरी काही हरकत नाही, पण 1 वर्षानंतर आणखी मुदत मागू नये. 1 वर्षात सर्वांनी मराठी शिकावे, त्यानंतर मुदतवाढ मिळणार नाही असं देखील सरनाईक यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता पुन्हा आपल्या महत्त्वाच्या विषयाला येऊया. काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री आणि मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय फिरवण्याचे अधिकार स्वतःकडे घेतले होते. त्यानंतर आता ही पहिलीच घटना आहे ज्यात फडणवीसांनी कोणत्या तरी मंत्र्याचा निर्णय फिरवलाय. मी एक आर्टिकल वाचला, त्यात म्हटलं गेलंय सदर निर्णय फिरवण्याचा अधिकार हा अगोदर मुख्यमंत्र्यांना नव्हता. 2023 मध्ये मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी एका प्रकरणामध्ये तत्कालीन सहकार मंत्री अतुल सावे यांनी घेतलेला निर्णय रद्द केला होता. हे प्रकरण न्यायालयात गेलं. तिथे 1975 सालच्या नियमानुसार मुख्यमंत्री मंत्र्याचा निर्णय बदलू शकत नाही असा निकाल देण्यात आला होता. भविष्यात याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध होत 1975 मधील नियम रद्द करत महाराष्ट्र शासकीय कार्यनियमावली 2026 अधिसूचित केली आहे. ज्यामुळे नव्या नियमांनुसार मुख्यमंत्र्यांना जनहिताचा आधार घेत कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा अधिकार मिळालेला आहे. या बदलामुळे फडणवीस यांच्याकडे सुपर सीएम सारखे अधिकार केंद्रित झालेले असून एखाद्या मित्र पक्षावर कुरघोडी करण्यासाठी अशा एकवटलेल्या अधिकारांचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो अशी चर्चा सुरू झालेली आहे. मात्र प्रताप सरनाईक यांचा निर्णय फिरवण्याची घटना कोणता राजकीय फायदा घेण्यासाठी किंवा कोणती राजकीय कुरघोडी करण्यासाठी घेतलेली नाहीये असं देखील म्हटलं जात आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी एकत्र येत कॅबिनेट मंत्रिमंडळात हा निर्णय घेतलेला आहे. समन्वय समितीच्या बैठकीनंतर प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली. मग या चर्चेनंतर मुख्यमंत्री आणि शिंदेंनी एकत्रित ही 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे. आता 1 वर्षाच्या काळात रिक्षा चालकांवर कोणतीच कारवाई होणार नाहीये आणि मराठी शिकण्यासाठी सरकार मदत करेल हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? या 1 वर्षात रिक्षा चालक मराठी शिकतील का? मुख्यमंत्र्यांच्या निर्णय फिरवण्याच्या अधिकाराने महायुतीत नाराजी नाट्य सुरू होऊ शकतात का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.